हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी गौरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या ब्लॉगमध्ये. मला माहिती आहे, मला कळलंय की तुम्हाला असा प्रश्न पडला, "अरे, ही कशी काय आली?" हो की नाही? पण त्यामागे एक स्पेशल कारण आहे आणि ते काय आहे हे तुम्हाला या व्लॉगच्या शेवटी कळणार आहे. एक छोटंसं सरप्राईज आहे तुमच्यासाठी. पण अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे की इशूचे पेपर्स चालू आहेत आणि आज तिचा लास्ट पेपर आहे. सो ती पेपरला जायची तयारीच करते. आता ती निघतीये. पण तिचं काम मी पूर्ण करते. ओके. आत्ता मी तुम्हाला इतकंच सांगू शकते. सो आपण सुरू करूया मकर संक्रांत स्पेशल आपला व्लॉग. उद्या मकर संक्रांत आहे, पण आज भोगीचा दिवस आहे. म्हणजे भोगीची भाजी बनवली जाते आणि भोगीची भाजी म्हणजे सिंपल मिक्स व्हेज भाजी. असं अगदी सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगते. पण या भाजीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत आणि ती नावं काय आहेत हे मला मला नाही माहिती आहे. पण आपल्यासोबत आज अजून एक स्पेशल व्यक्ती आहे. ती व्यक्ती आपल्याला सांगणार आहे, की या भाजीला अजून काय-काय नावं आहेत किंवा ही भाजी अजून कुठल्या नावांनी ओळखली जाते. सो सुरू करूयात? आणि प्लीज मी पहिल्यांदा हे करतेय. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर आय एम रिअली सॉरी आणि थँक यू सो मच. तर इथे भाजीची तयारी झालेली आहे आणि आपल्यासोबत कोण खास व्यक्ती आहे? नमस्कार. ग्रेट. सो आजी आहे, जी आज मला भोगीची भाजी शिकवणार पण आहे आणि सांगणार पण आहे. आजी, तू काल असं म्हणाली, की भोगीच्या भाजीला वेगवेगळी नाव आहेत, हो की नाही? हो. मग ती काय-काय आहेत नावं? ते मिक्स भाजी, हं. लेकरवाळी, लेकुरवाळी. हां, हां. भोगीची भाजी भोगीची भाजी. आणि खेडेगावात म्हणतात खेंगट म्हणून. खेंगड. अच्छा. पण ठीक आहे, म्हणजे काही झालं तरी भाजी एकच एकच आहे. आहे. तर लगेच आपण भाजीला सुरुवात करूया? ओके आजी? चालेल. हो. खोबरं आणि तीळ एकत्रच भाज. आधी हं. खोबरं भाजत आलं की तीळ टाक. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण तीळ भाजून घेणार आहोत. ओके. तीळ आणि खोबरं. हो ना आजी? हां, खोबरं. हां. इथे खोबरं आणि तीळ छान लालसर असं भाजून घेतलंय. आता आपल्याला दाणे, कढीपत्ता, मिरची, लसूण, कोथिंबीर वाटण तयार करायचं. त्यासाठी असं सगळं छान तेलात थोडंसं परतायचं. आजी आता काय करतोय आपण? आता सोलाने टाकायचे. बरं, म्हणजे सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या अगोदर. काय काय? सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या अगोदर. ओके. सो या भाज्या आहेत आणि आपल्याला छानशा परतून घ्यायच्या. ओके? तर छान हा आपला मसाला ही भाजी. तर हा मसाला आपल्याला आता मिक्सरमधनं काढायचा आहे. मसाला इथे आपला छान बारीक झालेला आहे आणि इथे भाज्यांना सुद्धा एक वाफ आली आहे. आल्या. ओ माय गॉड, व्लॉग चालू झालाय. कशी दिसतेय मी? स्वर्ग से उतरी हुई कोकिल कंठी अप्सरा लग रही हो. थँक यू सो मच. आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. ठीक आहे माईक. बोलायचं असेलच तर. तर तुम्ही गाईज बघू शकता इथे. गाईज आले गाईज. मराठी परंपरा, आपण मराठी संस्कृती जपतोय आणि गाईज आले गाईज. हा तर सोड. आपण तेल तापायला ठेवलेलं आहे आणि त्यात जे आपण हे वाटण केलंय ते आपल्याला घालायचं आहे आणि ते छान परतून घ्यायचं. ओके, ओके. काहीतरी बोलते आणि हिला भाजीचं पडलंय. ऑफकोर्स मकर संक्रांतीचा व्लॉग आहे तो भाजीचाच पडणार ना आज भोगी. वा, कमाल. भीती नको वाटायला मला खायची बस. म्हणजे खाल्लं नाहीस बघायचं कधी? नाही, जसं मी करते चांगली ही, ही त्याच्यात काही वादच नाही. चलो बाय बाय. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. इशू. इकडे भाजी तयार आहे आणि इकडे खिचडी सुद्धा टाकलेली आहे. या ठिकाणी नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आता आपण
बाबांना विचारूया, कारण बाबांची जेवायची वेळ झाली आहे. सो त्यांनाच हे नैवेद्याचं ताट देऊयात आणि त्यांना विचारूयात कसं झालं ते. कसं झालंय सांग आता. एक नंबर, बहुत बढ़िया. बाजरीची भाकरी, तुला पण खायचं. वांग्याची भाजी, वाव. एक नंबर. कढी कशी झाली बघा. कढी, हा हा, आणि खिचडी. आजचा मेनू एकच नंबर. आणि त्याच्या जोडीला तिळाचा लाडू, वाव, बढ़िया, एकच नंबर, आवडलं. बहुत बढ़िया. केला पेपर. एन्व्हायरमेंट होता, जेवढं येत होतं सगळं ठोकून आलं. सगळं A to Z. सो गाईस, मी आणि दीदी आत्ता मस्त म्हणजे सलॉनमधनं आल्यानंतर पेटपूजा करायला आलो आहे, जसं की तुम्ही बघू शकता. दीदी, आम्ही 3 गोष्टी मागवल्यात. कोल्ड कॉफी. दीदी फक्त कोल्ड कॉफी पिणार आहे, बट स्टिल मी कोल्ड कॉफी मागवते आहे. ॲव्होकाडो टोस्ट आणि पेरी पेरी फ्रेंच फ्राईज. काय केलं जरा पुन्हा एकदा? काय केलं? अगं ते नाही पडत. अगं मग नाही पडत. अगं मग त्यांना बोलवायचं ना. Oh my god. The next day. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आत्ता वाजले सकाळचे 7 आणि तुम्ही बघू शकता मी कुठल्या हालतमध्ये. बाय द वे, आज 14 तारीख आहे. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तसं तर गौरी दिदी आणि बाबा इथे रोज वॉकला येत असतात, पण मी आज पहिल्यांदा आली आहे. पहिल्यांदाच नाही, पण बऱ्याच दिवसांनी आली आहे माझ्या पायाच्या फ्रॅक्चरनंतर. सो तुम्ही बघू शकता इथे समोर दीदी आहे. त्यांना ॲब्सोल्युटली सवय चालायची आणि मला अजिबात नाही. सो बघूयात चालू शकते की नाही मी. गुड मॉर्निंग दीदी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगं आज मकर संक्रांती आहे. हॅपी मकर संक्रांती. गुड मॉर्निंग. तुला काय वाटतं इशू? कशाचं काय? दमली आहेस का बेटा तू? दिसतंय माझ्या चेहऱ्यावर? अजिबात नाही. आय एम फिट अँड फाईन. मला असं वाटतं इशू दमली आहे, कारण की तिला सवय नाही आहे चालण्याची. तिला दम लागतो. असं काही नाही. मगाशी ॲटलिस्ट बाबा दिसत तरी होते. इतका स्पीड स्लो झाला की बाबा दिसतही नाही आहेत. सो मी इथे पोचली आहे, पण इशू आणि बाबा अजूनही तिथेच आहेत. म्हणायचं तुला? नाही म्हणायचं. हम साथ
साथी है हम साथी है जन्मों के साथी. हे मला फरफटत नाही ती हम साथ, कारण इशूची कॅपॅसिटी संपली आहे चालायची. Meanwhile, हॅलो, गुड मॉर्निंग. तशी तर गुड मॉर्निंग आपली सकाळीच झाली आहे, बट आता गुड आफ्टरनून झालं आहे. आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही सगळे आता रेडी झालो आहेत मस्त पतंग उडवायला. आणि तुम्ही इथे बघू शकता रसिका दीदी, गौरी दीदी ट्विनिंग करतायत मस्त. चपलांचं पण ट्विनिंग. नाईस, व्हेरी नाईस. ओढणी पण ट्विनिंग. मग अरे बापरे, वा, कमाल. मी नाही आहे कोणासोबत ट्विन, बट स्टील मी तुम्हाला माझं पूर्ण आउटफिट दाखवते. ओके, लेट मी जस्ट ऑन दिस. सो गाइस, दिस इज माय होल लुक फॉर टुडेज. क्या बात हो गई बाई, खादड खाऊ. गाईज, तुम्ही बघू शकता की मी खाता खाताच व्हिडिओ स्टार्ट केलाय. दुपार झालेली आहे आणि आम्ही अजून सुद्धा पतंग नाही उडवलेले आहेत, कारण आर्या दीदी आणि रिद्धी येत आहेत. मी मला दाखवते की आम्ही काय काय जेवतोय. दीदी तुम्हाला एक्सप्लेन करेल काय काय आजचा मेन्यू आहे. सो दीदी, डॅडी प्लीज एक्सप्लेन. पुरणाची पोळी आहे, पुरणाचे दिंड आहेत, बटाट्याची भाजी, हे सार ओके आणि साधी पोळी आहे. ओके, दिस इज आवर स्पेशल मेन्यू फॉर टुडे. आम्ही 3:12 ऑलमोस्ट 2:15 पेपर उडवायला. हा, आता ह्यांचे एफर्ट्स बघू, हे किती एफर्ट्स घेतात. वो मस्त तुटले. अरे येणार, तुम्हाला पतंग नाही उडवते. काय कमेंट केलं होतं ना, इशू फुल एस्थेटिक बनून आली आज. वो रेड, तुम हुस्न परी तुम जाने जहां. rate her out of 10 in comments. Yes, below. काय ग, ए ईश्वरी कुलकर्णी, ए ईश्वरी कुलकर्णी, ए ईश्वरी कुलकर्णी, मी असताना व्लॉग शूट नाही करता आला तुला? हा, बांधून दे पतंग. हे पतंग उडवता न येणारे फक्त मेकअप करून वरती येतात गच्चीवर. वा वा, काय करताय तुम्ही दोघी? काय चाललंय तुमचं? या तिघींचं तर काय आज होत नाही दिसतंय. काय झालंय? बॅटरी संपली तिच्या स्पीकरची. बॅटरी संपली. दिवसभर सिरीज बघत बसती, स्पीकर लावून घरात. अरे ह्या मॅडमना चहा कॉफी द्या. काय मॅडम, आत्ताच वरती आल्या आणि झोपताय. तुमच्या चॅने होते का आजच्या दिवसात? कुठे? हो, कुठे गेला? ओ दॅट पिंक पतंग. बर, हे जर फोटोज, यांचे जर फोटोज पोस्ट झाले तर मी तुम्हाला लाईव्ह दाखवू शकते. आय एम द वन. गाईज, हिला सांगा, ही मला म्हणते वर चल फोटो काढायला. मी असं जावंय माझं की मी बेवडा 2.0. शोक बोट कापलं. सेफ्टी असते ती. सॉरी. ऊन बघ काय भारी येत आहे. प्रत्येक गोष्टीत इशूला स्ट्रगल आहे. आणि सस्ती फोटोग्राफर.
करतेय ही पण ब्लॉग साठी करतेय. इशूच्या एका ब्लॉग साठी किती कंटेंट आहे. हॅलो तुमचं झालं. एक मिनिट माझी दीदी पतंग उडवते. गाईज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते, ही सगळ्यांना जाऊन चावते. दीदी तुला तरी हळू चावेल ग, मला तर खूप जोरात चावती. ई दीदी काय करते तशी. ई ग शिव शिव शिव. दीदी का खोटं बोलते आता. नाही चावले मी. ठीक आहे ना मग. मला परत एकदा चावेल म्हणून म्हणले नाही चावली. A few moments later. आज आत्तीकडे हळदी कुंकू आहे आणि आम्ही इकडे आलो आहे आणि आज आत्तीचा हॅपी बर्थडे पण आहे. सो आपण आधी आत्तीला हॅपी बर्थडे करूयात. तू कोण आहेस? हॅपी मकर संक्रांती गाईस. काय इशू त्याच कपड्यात. गपरा. आम्ही बघ कपडे बदलले, तयार झालो, मी बदलले. इशू मी दाखवते. आय विल ट्रोल इशू. ऍक्च्युली खूप थकले होते. बस बघा माझं काय काय मेकअप होता आणि आता बघा. इशू घाबरतील ग लोक ब्लॉग्स बघताना. शाळा घाबरायचं नाही. सो इथे मस्त असं संक्रांतीचं डेकोरेशन केलं आहे. त्यात आईचा बर्थडे. हॅपी बर्थडे आत्ती. सगळ्यांनी कमेंट्स मध्ये हॅपी बर्थडे करा गाईस. हॅपी बर्थडे. अगं बाई पाया पडताय तर. इशू कळलं का गोड बोलायचंय तुला. अवघड काम आहे जरा पण जमेल. तू शिक आधी माझ्याशी गोड बोलायला. नाही बेटा हे घे इशू तिळगुळ घे. कधीतरी गोड बोल. मी देणार माझा पाया पड. पड पाया. मी मोठी आहे. मी मोठी आहे. पाया पड. पाया पड. मी मोठी आहे. पाया पड. ठीक आहे एवढं जरी केलं तर माझ्यासाठी खूप आहे आशीर्वाद. अभी तक आई कैसी नहीं. काकू दिख गई थी, दीदी नहीं दिखी. राह देख रहे थे. डिक्की में वो लेने के लिए वापस नहीं. ओ सगळे खादाड खाऊ कसे बसलेत बघा. ही तर फक्त खाताना दिसते. थँक्यू सो मच. तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं प्रिपरेशन करताय. Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. 2,000 years later. गाईज आता मला नाही माहिती की लाईट कसा येतोय किंवा काय होतंय, मी कशी दिसते की मला काही फरक पडत नाही आहे. आता मला बाहेर जायचं होतं, एक व्हिडिओ शूट करायचा होता आणि इथे माझी दिदी म्हणजे तुम्ही बघा इतकी मगापासून इरिटेट करते. म्हणजे मला इरिटेट करून सोडले तिने. कशा बरोबर खेळते तुम्ही आधी ते बघा. मगापासून चालू आहे माहिती का. मला तर काही फरक नाही पडत आहे की लाईट कसं आहे, किती पसारा आहे घरात. आय डोंट केअर. बट ही मगापासून करते. मगाशी काय करत होती ते करून दाखव बाळा. ए बाळा मगाशी काय करत होती. नाही पाणी पित होती ना. आज ऍक्च्युली ब्लॉग एंड करायचा होता आणि जे सरप्राईज आम्ही तुम्हाला देणार होतो त्याच्याबद्दल सांगायचं होतं. आणि हिला म्हटलं चेंज कर बाई. मी चेंज करून रेडी आहे. सगळं झालेलं आहे. ही बया आणि हा बाबा हे दोघं मला इतकं गाड इरिटेट करतात. असं झालंय. प्लीज यांना कोणीतरी घेऊन जायचं ना प्लीज. हॅलो. जास्त झालं का. ओके
तर जसं की ब्लॉगच्या सुरुवातीला दीदी म्हणाली होती की आम्ही काहीतरी सरप्राईज देणार आहे तुम्हाला शेवटी, म्हणजे एंड करताना ब्लॉग. तर तेच सरप्राईज घेऊन आम्ही दोघी तुमच्यासाठी आलेलो आहोत. सो प्लीज मिस गौरी कुलकर्णी आम्हाला, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना सांगा की काय सरप्राईज आहे. तर सगळ्यात आधी आम्ही खूप वेगळ्या कॉस्ट्युममध्ये हा व्लॉग एंड करतो. त्याचं कारण असं की तुम्ही लास्ट क्लिप पाहिली असेल की आम्ही आत्तीकडे गेलो होतो, मग तिथे तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. पण आम्हाला येता येता खूप जास्त उशीर झाला आणि त्यानंतर मकर संक्रांती निमित्त आम्ही जी काही धमाल मजा मस्ती केली, जे काही थकलो होतो, त्यामुळे आमच्यात खरंच कॅपॅसिटी नव्हती आल्यानंतर vlog अजूनही shoot सांगते करायची. मी, माझ्या पायांना गोळे आलेत. इशूला सकाळचं ते जे वॉकिंग होतं ते खूप म्हणजे कसं शक्य, मी एका दिवसात मी माझ्या बोलतेय ना. आयुष्यातलं सगळं केलं. लेट्स कम टू द पॉइंट. मेन सरप्राईज काय आहे प्लीज सांग. सो सरप्राईज हे आहे की इशूच्या या आधीच्या काही व्लॉग्समध्ये मी तुम्हाला नक्कीच दिसले असेल, आमची सगळी फॅमिलीच दिसली आहे. तशी मी फार कमी दिसली आहे, पण या मकर संक्रांतीच्या व्लॉगमध्ये मी जास्त प्रमाणात तुम्हाला दिसली असेल किंवा खूप इनिशिएटिव्ह घेऊन मी व्हिडिओज शूट केलेत, राईट? येस. तर त्यामागे कारण हे आहे आणि ते छोटंसं सरप्राईज हे आहे की या व्लॉगपासून पुढच्या व्लॉग, जे काही व्लॉग्स येतील त्यामध्ये सगळ्यामध्ये मी आणि इशू आम्ही दोघी मिळून आमचा कंटेंट तुम्हाला दाखवणार आहोत. म्हणजे आत्तापर्यंत इशू फक्त इनिशिएटिव्ह घेत होती व्लॉगिंगसाठी किंवा शॉर्ट्ससाठी किंवा असं, पण इथून पुढे मी पण त्यात असणार आहे तिच्यासोबत. आणि त्यामागे खूप खूप कारण आहेत. त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मला खूप इशूने जेव्हापासून व्लॉग सुरू केले किंवा शॉर्ट सुरू केले तेव्हापासून मला खूप जणांचे मेसेजेस आले की तुम्ही पण व्लॉग करा किंवा तुम्ही पण इनिशिएटिव्ह घ्या, तुम्ही पण शॉर्ट्स करा. आणि इतकी वर्ष मी हे करत नव्हते आणि ऑनेस्टली स्पीकिंग मला हे फार आवडतही नव्हतं असं मी म्हणते. नव्हतं. हा. नव्हतं असं मी म्हणेन, पण आता खूप मजा येते, छान वाटतंय. आणि बघू, एक्सपिरियन्स करून किंवा ट्राय करायला काय हरकत आहे. त्यात आम्ही जे जे व्लॉग्स केले त्यामध्ये माझे आणि इशूचे जे काही फुटेजेस होते किंवा मी कधी 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 नाही, मी सारखी खाताना जी काही दिसते व्लॉगमध्ये, तर जे फॅन पेजेस आहेत त्यांनी ते घेऊन त्याचे खूप क्यूट आणि खूप छान छान असे व्हिडिओज, रील्स इंस्टाग्रामवर शेअर केले. सो त्यातून मला हे कळलं की लोकांना नक्कीच आम्हाला दोघींना एकत्र बघायला आवडतंय. आणि मी माझ्या पर्सनल आयुष्यात काय करते हेही त्यांना बघायला आवडतंय. आणि So- दीदीला खूप सारे मेसेज, डीएम्स पण आले की तुम्ही पण तुमचं यूट्यूब चॅनल सुरू करा, आम्हाला आवडेल बघायला. आणि जास्ती करून आमचं जे कंटेंट आहे दोघींचं ते ऑलमोस्ट सेम आहे. सो आम्ही विचार केला की की का दोन नाही? वेगवेगळे हां, चॅनल्स करण्यापेक्षा एकच चॅनल आपण कंटिन्यू करू, जे आता ईश्वरी कुलकर्णी नावाने आहे. ते आपण करतो. कूल सिस्टर्स राईट. नावाने करूयात. कूल सिस्टर म्हणजे KUL, कूल सिस्टर्स. म्हणजेच कुलकर्णी सिस्टर्स. सो इथून पुढे तुमच्यासाठी जे काही व्लॉग्स येतील, शॉर्ट्स येतील, व्हिडिओज येतील, काही येतील किंवा इंटरव्ह्यूज येतील किंवा काही चॅलेंजेस येतील, जी जे आमची आमच्या मजा, धमाल आणि आमचे भांडणं पण. तुम्हाला वाटत असेल आम्ही दोघी भांडत नाही, गाईज आता मग असेच दुपारी आमचं भांडण चालू. खूप मोठं. आणि हे याच ह्याच्यावरून ह्याच्यावरनं झालं. झालं. तर तुम्ही पण प्लीज आम्हाला YouTube चॅनलच्या कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला आमच्याकडनं काय जास्तीत जास्त व्लॉग प्लीज आम्हाला सांगा. प्लीज आम्हाला सांगा की तुम्हाला काय कंटेंट बघायला आवडेल किंवा आम्ही तुम्हाला काय काय अजून काही मजा मस्ती धमाल दाखवू शकतो. सो प्लीज, माझ्यासाठी मी फर्स्ट टाइम हे ट्राय करतेय. काही चुकलं असेल या व्लॉगमध्ये तर काही चुकलं असेल तर आय एम रिअली सॉरी. पण थँक्यू सो मच की तुम्ही खूप छान सपोर्ट करताय, खूप छान प्रेम देताय. आतापर्यंत तुम्ही आणि खूप भरभरून प्रेम दिलंय आणि इथून पुढेही देत राहा. येस, आणि आय एम शुअर, मी तुम्हाला खात्री देते की इथून पुढे छान छान कंटेंट आम्ही जास्तीत जास्त टाकायचा प्रयत्न करू. सो प्लीज कूल सिस्टर्सला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक काहीतरी तर सिंक मध्ये येऊ दे. इशू प्लीज ओके, आम्हाला ठरवू लाईक द्यावं लागेल. करा, सबस्क्राईब करा
लाईक शेअर हा सबस्क्राईब. लाईक कर अगं लाईक शेअर सबस्क्राईब एकत्र नाही, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा सोबत. ओके ओके हा तर तर ओके सॉरी. तर कूल सिस्टर्सला लाईक Okay. करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके तर कूल सिस्टर्सला लाईक करा, शेअर करा आणि सब- सबस्क्राईब. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. तर कूल सिस्टर्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.